नमस्कार मित्रांनो, सध्याच्या घडीचा अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे शालार्थ पोर्टलवर आपल्याला करायची आहे ती ई-के-वाय-सी. तर मित्रांनो, आपल्याला वरिष्ठ स्तरावरून म्हणजे शासन स्तरावरून सूचना आलेल्या होत्या आणि त्यानुसार आपल्याला शालार्थ पोर्टलवर आपली ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची होती. तर मित्रांनो, आता त्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे. आपल्याला ई-के-वाय-सी सोबत काही पुन्हा प्रमाणपत्र सुद्धा तिथे अपलोड करायचे आहे. त्याची एक पीडीएफच अपलोड करायची आहे. तर याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना असलेलं परिपत्रक आता आपण बघणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. ई-के-वाय-सी बाबत मोठा ट्विस्ट आहे. नवीन सूचना परिपत्रक निर्गमित झालेल्या ई-के-वाय-सी सोबत आपल्याला काही डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करावे लागणार आहे. तर मित्रांनो, त्या डॉक्युमेंटची साईज कशी असणार आहे, कोणत्या स्वरूपात ते अपलोड करायचे आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, काल आपण जो व्हिडिओ बघितला, आपल्याला शालार्थ पोर्टलवर आपली ई-के-वाय-सी प्रमाणपत्र जे आहे ते कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे याचा संपूर्ण सविस्तर माहितीसह डेमो बघितलेला होता. तर मित्रांनो बघा, शासनाकडून जे पत्र आलेलं होतं आपल्याला, त्या पत्रानुसार तिथे कुठेही मित्रांनो आपल्याला जे ई-के-वाय-सी आहे त्यासोबत काही प्रमाणपत्र वगैरे अपलोड करायचे असा उल्लेख वगैरे काहीच नव्हता. तर मित्रांनो, हे जे परिपत्रक आलेलं होतं सुरुवातीला, या परिपत्रकाची माहिती मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेली होती. तर बघा, महत्वाचं हे परिपत्रक आलेलं होतं शालार्थ प्रणाली शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ई-के-वाय-सी पूर्ण करण्याबाबत. आणि याच्यामध्ये मित्रांनो महत्वाचा मुद्दा जो होता तो होता, जर आपण ही ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही तर आपलं ऑगस्ट महिन्याचं जर वेतन आहे ते होणार नाही, अशा पद्धतीचा इथे उल्लेख करण्यात आलेला होता. तर मित्रांनो, आता आपण अशा स्पष्ट कुठल्याही सूचना नव्हत्या, त्यामुळे तिथे बऱ्याच जणांनी जे फक्त प्रमाणपत्र होतं ई-के-वाय-सीचं ते अपलोड केलेलं होतं. तर मित्रांनो बघा, आता काही महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत. त्यानुसार बघा, शालार्थ प्रणाली अंतर्गत वेतन घेणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे ई-के-वाय-सी पूर्ण करण्याबाबत अशा पद्धतीचं हे पत्र आहे. आणि यामध्ये मित्रांनो बघा, उपरोक्त क्रमांक 1 पत्राचे दिलेल्या निर्देशानुसार शालार्थ प्रणाली अंतर्गत वेतन घेणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट 2026 चे देय वेतन सप्टेंबर 2026 चे देयका अगोदर ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. सदर ई-के-वाय-सी पूर्ण न केल्यास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑगस्टचे वेतन होणार नाही, अशा पद्धतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानुसार मित्रांनो बघा, इथे काही महत्वाच्या सूचना दिलेल्या होत्या. शालार्थ 2.0 या मध्ये ती टॅब उपलब्ध आहे आणि उपरोक्त मुख्याध्यापकाकडे जमा असलेले आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुक यावरून शालार्थ प्रणालीमधील सर्व माहिती मुख्याध्यापक DDO1 यांच्या लॉगिन मध्ये तपासून प्रत्येक कर्मचारी यांचे बँकेकडून प्राप्त ई-के-वाय-सी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुक या संचाची एक पीडीएफ फाईल अपलोड करायची आहे आणि ती फॉरवर्ड करायची आहे, अशा पद्धतीच्या सूचना मित्रांनो इथे दिलेल्या आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला तिथे आता जे अपलोड करायचं आहे, जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे ते असणार आहे ई-के-वाय-सीचं प्रमाणपत्र सोबत आधार कार्ड सोबत पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक. या चौघांचाही मित्रांनो छान फोटो काढून आपल्याला एक पीडीएफ फाईल तयार करायची आहे. आणि मित्रांनो, एक महत्वाचं म्हणजे त्या पीडीएफ फाईलची जी साईज असणार आहे ती 512 केबीच्या आतमध्ये पाहिजे. तर अशा पद्धतीच्या मित्रांनो या नवीन सूचना आलेल्या आहे आणि यानुसार आपल्याला आता कार्यवाही करायची आहे. तर मित्रांनो बघा, प्रत्येक लॉगिन मध्ये खालील वेळापत्रकानुसार कार्यवाही करायची आहे. तर अशा पद्धतीचं एक वेळापत्रक सुद्धा देण्यात आलेलं आहे. तर मुख्याध्यापक DDO1 लॉगिन मधून आधार क्रमांक, पॅन क्रमांक, बँक खात्याचा तपशील तपासून बँकेकडून ई-के-वाय-सी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक या संचाची एक पीडीएफ फाईल अपलोड करणे व पंचायत समितीस प्रमाणपत्रासह कर्मचारी निहाय कागदपत्राचा संच सादर करणे. याचा कालावधी असणार आहे 4/8/2026 ते 8/8/2026, 8 तारखेपर्यंत मित्रांनो हे पूर्ण करायचं आहे. त्यानंतरची प्रोसेस असणार आहे ते पंचायत समिती स्तरावरची असणार आहे, म्हणजे DDO2 वरची असणार आहे, ते असणार आहे 9 ते 11च्या दरम्यान. आणि तिसरी जी प्रोसेस असणार आहे ते असणार आहे अप्रुव्हलची, ते असणार आहे जिल्हा स्तरावर म्हणजे DDO3 वर, आणि ते असणार आहे 12 ते 14च्या दरम्यान. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही नवीन अपडेट आहे. सध्याच्या घडीचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे शालार्थ पोर्टल मध्ये जी आपल्याला ई-के-वाय-सी करायची आहे ती ई-के-वाय-सी करण्याबाबत आपल्याला अतिशय महत्वाच्या या सूचना देण्यात आलेल्या आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला
जर आपण फक्त प्रमाणपत्र अपलोड केलेलं असेल तर ते रिव्हर्स होणार आहे आणि आपल्याला एक PDF फाईल तयार करायची आहे. त्यामध्ये KYC प्रमाणपत्र, आपलं पॅन कार्ड, आपलं आधार कार्ड आणि आपल्या बँकेचं पासबुक आहे मित्रांनो त्याचा फोटो, असे 4 डॉक्युमेंट्स असणार आहे. त्याची एक PDF फाईल आपल्याला तयार करायची आहे. त्याची साईज 512 KBच्या आतमध्ये ठेवायची आहे आणि ती फाईल आपल्याला तिथे अपलोड करायची आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी संपूर्ण ती फाईल माझी तयार करणार आहे आणि लगेचच आपण तिथे अपलोड करणार आहोत. अपलोड करण्याची प्रोसेस मित्रांनो सारखीच असणार आहे, मागच्या व्हिडिओमध्ये जी आपण बघितली तीच असणार आहे. त्यामुळे तिथे तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त आपल्याला हे जे डॉक्युमेंट्स आहे हे इतर डॉक्युमेंट सुद्धा तिथे अपलोड करायचे, त्याची PDF फाईल अपलोड करायची आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishara.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.